नमस्कार मंडळी. आज आपण डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत संपूर्ण शरीरासाठी अशी खूप फायदेशीर कढीपत्ता चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत. तर सर्वप्रथम एका पॅनमध्ये मी थोडंसं तेल घेतलं. त्यामध्ये चना डाळ थोडीशी रोस्ट करून घेतली. नंतर ती साईडला काढून घेतली. त्याच पॅनमध्ये उडद डाळसुद्धा थोडीशी रोस्ट करून घेतली. दोन्हीही डाळ एक एक चमचा घेतल्या होत्या. त्यानंतर 1 चमचा शेंगदाणे तेही रोस्ट करून घेतले. सेम पॅनमध्ये 1 चमचा जवस ॲड केला. 1 चमचा पांढरे तीळ हे व्यवस्थित रोस्ट करून घेतल्यानंतर त्या सेम पॅनमध्ये 1 मोठा चमचा किसलेलं खोबरं ॲड केलं आणि त्यालाही रोस्ट करून घेतलं. हे सर्व जिन्नस व्यवस्थित रोस्ट झाल्यानंतर त्याला बाजूला थंड होण्यासाठी काढून घेतलं. नंतर त्याच पॅनमध्ये थोड्याशा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरे ॲड करून त्यालाही ड्राय रोस्ट करून घेतलं. हे सर्व मिक्सी जारमध्ये काढून थंड करून घेतलं. नंतर पॅनमध्ये थोडंसं तेल ॲड केलं आणि भरपूर सारा कढीपत्ता ॲड केला. कढीपत्ता आधी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतला होता. नंतर त्याला 1 दिवस उन्हामध्ये थोडंसं ड्रायही केलं होतं. उन्हात ड्राय नाही केला तरीही चालतो. थोडंसं फॅन खाली सुकवायचा आणि त्याला असं परतून घ्यायचं. तुम्ही बघू शकता की कढीपत्ता खूप सुंदर असा क्रिस्पी फ्राय करून झालेला आहे. व्यवस्थित रोस्ट झाल्यानंतर त्याचा आवाज काही अशा प्रकारे असेल. कढीपत्ता चांगला रोस्ट झाला पाहिजे म्हणजे चटणी ही जास्त काळासाठी आपण टिकवू शकतो. सर्व जिन्नस मिक्सी जारमध्ये काढून घेतलं. त्यामध्ये 1 मोठा चमचा लाल तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो. अर्धा चमचा आमचूर पावडर. आमचूर पावडरमुळे चटणीची टेस्ट खूप छान होते. 1 छोटा चमचा मीठ आणि हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्सी जारमधून ग्राइंड करून घेतलं आणि आपली झटपट चटणी बनून तयार आहे. ही कढीपत्ता चटणी खायला खूपच टेस्टी आणि आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर. तुम्ही ही चटणी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा की तुम्हाला कशी वाटली. थँक्यू.